श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरोपिले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणांसी. अग्निमंथन काष्ठासी, संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्य मणिघृत, तीळ कृष्णाजिनी छागवस्त्र. इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करून शक्ती. शुक्ल पक्षी सारसासी, पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी, धेनु असावी आपले घरी. देवपूजेचे विधान, सांगेन एका एको मन. गृह बरवे सम्मार्जुन, देवगृह अर्चावे. हिरण्य रौप्य तांबरेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी. सम्मार्जन करावे विधीसी, निषिद्ध पात्रे सांगेन. कास्य पात्र कन्या हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरोनी वाम हस्ती, दक्षिण हस्ते सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी, भस्म करोनी सारवावे. रंगमाळिका घालोनी, निर्मळ असावे देवता भुवनी. मग शुभ आसनी बैसोनी, देवपूजा करावी. त्रिकाळ न घडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी, माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वहावी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपुर. नरक भोगी निरंतर, एक ब्राह्मणा एक चित्ते. देवपूजा करावयासी, विधाने सहा परियेसी. उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन एका, अग्निपूजा अधिका. मानसपूजा अतिविशेषा, एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्तंडली जाण, प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी. अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती. निरोपे घेऊन श्री गुरुचे, पूजन करावे प्रतिमेचे. वेदोक्त मंत्रे देवाचे, विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपाने, पूजा करी काष्टभाषण. तोच होती देवजाण, प्रसन्न होय परियेसा. प्रणव मंत्रोनी द्वादश, उदके प्रोक्षावे आपले शीर्ष. संकल्प करोनी अंगन्यास, कलश पूजा करावी. देवा दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी. पूजा करुणी भक्तीसी, शंख पूजा करावी. निर्माल्य काढूनी विनयेसी, टाकावे नैऋत्य दिशी. दूत वस्त्र अंथरा हर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी, मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्जुनी. शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्र शिरखेती आवाहनोन, पुरुष एवेद करा आसन. एतावानस्य म्हणून, पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून कृपा दुर्धम ऐसा, अर्ध द्यावे परियेसा. तस्मात् विराळ म्हणा ऐसा, देवासी आचमन समर्पावे. यत पुरुषेण मंत्रेसी, स्नपन करावे देवासी. पंचामृतादी विधीसी, स्नपन पूजा करावी. पुरुष सुक्तादी रुद्रेसी, श्रुती मार्ग करुणी न्यासासी. स्नपन करावे परियेसी, एकचित्ते अवधारा. स्नपन करुणी देवासी, बैसवावे शुभासनेसी. तं यज्ञमिति मंत्रेसी, वस्त्र द्यावी परियेसी. तस्माज्ञात मंत्रेसी, यज्ञोपवित द्यावे देवासी. येणेच मंत्रगंधाक्ष देसी, वहावे अनन्य भक्तीने. तस्मादश्वा अजायंत, ऐसा तुम्ही मंत्र म्हणत. पुष्पे वहावी एकचित्त, मनःपूर्वक देवासी. पुष्पे वहावयाचे विधान, सांगेन एका ऋषीजन. आपण पेरली कुसुमे सुगुण, उत्तम पक्ष परियेसा. पुष्पे असती अरण्यात, मध्यम प्रकार असे वाहत. क्रय करुनी विकत घेता, सामान्य पक्ष पुष्पे जाणा. उत्तम न मिळती घ्यावी विकत, उत्तम पक्ष पुष्पे श्वेत. रक्त मध्यम अधम पीत, कृष्णचित्र अधमाधम. वर्जावी शिळी पुष्पे तेख,
सचित्र अथवा कृमीभक्षक भूमीवरली पडले एक पुष्प त्यजावे देवासी शिळे नव्हते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्त्रपत्र कमळे जाण सदाग्राह्य देवासी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्हा गेसी मल्लिका जाती करविरेसी कल्हार पुष्पे अर्बावी विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धत्तुर अर्क करविरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरिकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी कमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूसी वर्जावी ही वाहल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करीती विष्णूसी त्यजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका बकुळ दांडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी चुद कुंद युतिका राती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करती गणेशासी वर्ज करा तुम्ही तुळशी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरखम मंत्रेसी सुगंध धूपावे परिमळेसी ब्राह्मणोस्सेदि मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्रमा मनस्व मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्य आसी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तासेसी मंत्र करुण वेदाहमेती मंत्र करुण पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करुणये नमस्काराचे विधान सांगेन एका विद्वज्जन अपसव्य देवापदक्षिण करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊनी वंदावे माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते करणास्पर्शी एकभावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनिका वाम हस्त वाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारा वेतयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन एका तुम्हासी वय उणे असेल जासी नमून ये विद्वच्चनी जप अथवा होम करिता दूर देखिले द्विज येता स्नान करिता जडी असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसी प्रेत नरु मूर्ख जनांसी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्येसा संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवूनी पीठेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्वासन माता पिता घातकियासी शुनी श्वपच दांडालासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियसा न विचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झालिया वर्चसोळा पितर न येती घरासी अन्नदानाविण अन्नग्रहण करू नये साधूजने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला नरदरी भिक्षा घालती पापदुरी वैश्वदेव फलसे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोन बैसावे एका एकचित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियेसा न करिता मंडल जीवी हरी अन्न रस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षसीयरी अन्न रस नेती अवधारा उत्तर पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे एक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी कास्यपात्र भोजनेसी तांबुलासहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्यदान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज
फुटके कास्य पात्रेसी, जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी, महापातकी होय जाणा, सवे घेऊनी बाळकासी, जेऊ नये श्राद्ध दिवशी, आसन आपले आपणासी, घालू नये ब्राह्मणाने, बळी घालोनी चित्रगुप्तासी, काढावे सवेची परियेसी, वाम हस्त दुगोनी विशेषी, पात्र दृढ धरावे, मौन असावे आपण देखा, बोलू नये शब्दाधिका, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका, मग घ्यावा प्राणाहुती, आपोषणा विण भोजन करी, पाप विमोचन करा तरी, अष्टोत्तरशत गायत्री जप्ता दोष परिहरे. श्लोक. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः, प्राणापानसमायुक्ताः पञ्चाम्यन्न चतुर्विधम्, अन्नं ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देवगिरिजारमणो. ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा, मग घ्यावा प्राणाहुती, आहुती मंत्र पंचख्याती. तर्जनी मध्यमा अंगुष्ठ कृती, प्राणाय स्वाहा म्हणावे, मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी, अपानाय स्वाहा म्हणायसी, व्यानाय स्वाहा म्हणावयासी, अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने. अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठकेसी, उदानाय स्वाहा म्हणा हर्षी, पंचांगुलीने परियसी, समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतले अन्न, दंतोस्पर्शे नये जाण, जिव्हेने गिळोनी तक्षण, मग धरावे मौन देखा, मौन धरावयाचे स्थाना. सांगेन एका तुम्हा विधान, स्नान समय धरा निर्गुण, न धरिता वरुण फलनेयी, होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तत्क्षण, जेविता मौन न धरी आपण, अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन धरी, प्राणाहुती घेत तववरी, मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियसी, धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे. जेवावे प्रथम मधुर अन्न, भोजन करावे नरे जाण, भक्षून पूर्वी द्रव्यान्न, कठिनान्न मध्ये परियेसा. भोजनांत समयासी, जेवावे पुन्हा द्रव्यान्नासी, बळन जाय परियेसी, शीघ्र भोजन करावे. जितुका मावेल आपल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विषयकी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्छिष्ट वक्षिले फळ देखा. न बैसावे सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांशी, व्रतबंधाविणे पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही. भोजन करी स्नानाविण, होम न करिता जेवी कवण, अन्न नव्हे ते कृमी जाण, म्हणे पराशर ऋषी. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मर्त सविता, पुनरपी दीप आणोनी लाविता, मग भोजन करावे. स्पर्शो नये जीविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियसी, जेविता अत्यंत दोषी, ठेविले न जेवता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा. न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण, कुलस्त्रियेशी भोजन, करिता निर्दोष परियेसा. सभे बैसोन एकासनी, अथवा आपले अंथरुणी, प्राशन न करावे पाणी, महादोष परियेसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण, अपार दोष जेविता जाण, स्त्रीजन वाढती कासे विण, उच्छिष्ट समान परियेसा. उठोनी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोनी मग हस्त तृक्षी, न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोच जाणा. मुख प्रक्षालिता परियसी, मध्यमांगुली दात घासी, तर्जनी अंगुष्टी महादोषी, रवरव नरक परियसा. हस्त दाखवावे अग्निसी, आणिक सांगेन परियसी, बंधुवर्ग अस्ति जयासी, पुसू नये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी, आणिक स्मरावे कुलदेवतेसी, येणे परिविधीसी, भोजन करावे द्विज उत्तमे. विप्र विनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी, विधी निषिद्ध अन्न कैसी, निरोपावी कृपेने. नख केश पडले अन्न, स्पर्श केलिया मार्जारे जाण, वायस घारी कुकुट्टादी करून, स्पर्शले अन्न त्यजावे. धेनू मूषक मुख स्पर्श, अथवा संपर्क अधाकेश, त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्छिष्ट अन्नाजवळी. घृत तैल संमिश्रित,
शिळे अन्न पवित्र, तळिले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा. माशान्नाचे वटक देखा, शिळे नव्हते कधी एका, जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियसा. ऐशा शिळ्या अन्नासी, दोष नाही परियसी, विटाळ होता महादोषी, शुचिस्थानी असावे. भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर, क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर, द्यावे ब्राह्मणासी. पर्णे विन क्रमुक मुखी, घालता आपण होय असुखी, सप्त जन्म दरिद्र दुःखी, अज्ञान होय अंतकाळी. भोजन झाल्यानंतर वेद अभ्यास एक प्रहर, मग जावे शयनघर, येणे विधी आचरावे. खटवा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा. निषिद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गजंतासी, भिन्न काष्ट जावी साची, बरवी असावी खटवा देखा. स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशुरगृही दक्षिणमुखी, प्रवासकाळी पश्चिममुखी, शयन करावे परियसा. सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विशेषा. विप्र आचार आहे ऐसा, ऋषी मार्ग शुभ आचर. पूर्ण कुंभ ठेवणी उशी, मंगळद्रव्य घालावे बहुवसी, रात्री सुक्त म्हणावे परियसी, विष्णुस्मरण करावे. निषिद्ध स्थाने निजावयासी, सांगेन एका समस्त ऋषी, जीर्ण देऊळ स्मशानेसी, एका वृक्षातळी वर्जावे. वर्जावे वारुळा जवळी, वर्जावी आपण तळ्याची पाळी, नदी तिरी स्वादू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये. वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी, वडील खालती निसती जरी, खटवा वर्जावी त्यांपुढे. नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शिर वेष्टून, आकाशाखाली वर्जोन, दीप असता निजू नये. पूर्वरात्री अपररात्रीसी, निजू नये परियसी, असू नये स्त्रिये पाशी, रजस्वला चतुर्थ दिनी, असावे जानवे उपवितीसी, दृष्टी पडो नये योनिसी, आयुक्षीण परियेसी, दीपवर जावा या कारणे. नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी, करिता संग परियेसी, पुत्र उपजे चांडाळ येशी, शुभवस्त्र विशेष. रजस्वला न होता स्त्रियेसी, न करावा संग परियेसी, संग करिता महादोषी. आणिक प्रकार एक असे, 10 वर्षे होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रांसी, एका तुम्ही समस्त ऋषी. पराशर सांगत असे, ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय 5वे दिवशी, 6व्या दिनी पुत्र परियेसा. विषम दिवशी कन्या जाण, सम दिवशी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ खूण, चंद्रबळ असावे. मूळ मघा रेवतीसी, संग न करावा परियसी, कोप नसावा उभयंतांसी, संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी, जे जे असेल मानसी, सत्व रज तमो गुणेसी, तैसा बिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार, सांगता झाला पराशर, एकोणी समस्त ऋषीश्वर, तेणे परी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी, जो आचरे विधीसी, दैन्य कैचे तयागरी. तो वंद्य होत देवासी, कामधेनू येईल घरासी, लक्ष्मी राही अखंडेसी, पुत्रपौत्री नांदत. म्हणती श्री गुरुदयासी, आचार सांगितले तुझ हर्षी, न जावे आता भिक्षेसी, आचार करुनी सुखी ऐस. जी जी इच्छिसी कामना, होईल निरुती सत्य जाणा, कन्या पुत्र नांदती सगुणा, देह न करावा मनासी. ऐसा वरला ध्वनी, विप्र गेला संतोषोनी, होता तैसेच आचरोनी, सकळाभिष्टे लाधला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणं नाम 37. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.